नक्कीच आता 29 तारखेला 29 जून रोजी ही शिक्षा सुनावण्यात येणार आहे नसरापूरच्या नराधमाला। आपण पाहतो या संपूर्ण घटनेचा आपण मागोवा घेतला। कोर्टात नक्की काय काय घडलं, न्यायालयामध्ये नेमकं काय काय घडलं या संदर्भातली प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे। ज्यावेळेस कोर्टामध्ये आरोपीला हजर करण्यात आलं त्यावेळेस त्याने स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला की मी तिला गाठीशेव दिली, गायवासरू दाखवण्यासाठी नेलं, तिथं पाय घसरला आणि त्यानंतर ती पडली, तिच्या डोक्याला लागलं, ती रडत होती, अशा पद्धतीने त्याचा बनाव एक समोर आला। मात्र तो संपूर्ण बनाव कोर्टाने फेटाळून लावलेला आहे। सरकारी वकिलांनी वारंवार सांगितलेले ज्या निर्घृण पद्धतीने त्याने तिच्यावर अत्याचार केला आणि ज्या निर्घृण पद्धतीने तिचा खून केला त्यामुळे हा जगण्याच्या लायकीचा नाही, याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे। आणि न्यायालयाने एक मोठं उदाहरण समाजासमोर सेट केलं गेलं पाहिजे की अशा पद्धतीने जर तुम्ही सर्व आमच्या लेकीबाळींवर अत्याचार कराल तर तुम्हाला मृत्यूदंड होईल आणि खरं तर घाबरले पाहिजे गुन्हेगार, अशा शिक्षा त्यांना मिळाल्या पाहिजे। त्यामुळे एक उदाहरण सेट करण्याची मोठी जबाबदारी कोर्टावर आहे। आता 29 जूनला नेमकी काय शिक्षा सुनावणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। एकूणच जर आपण आरोपीच्या वयाचा जर विचार केला तर त्याला मृत्यूदंडाच्या ऐवजी जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते असा तर्क लढवला जातोय। मात्र ज्या पद्धतीने त्याने तिचा खून केलेला आहे, अत्याचार केलेले आहे, ही अगदी दुर्मिळातील दुर्मिळ घटना मान्य करून त्याला मृत्यूदंडही व्हावा अशीच मागणी सर्वसामान्य माणूस, तिचे नातेवाईक आणि आपण पाहिलं तर सरकारी वकील सुद्धा सातत्याने न्यायाधीशांसमोर मांडतात। आता सन्माननीय न्यायाधीश या संदर्भात नेमका काय निकाल देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। 2 मे रोजी दुपारी या चिमुकलीवर अत्याचार झाला होता, त्यानंतर संध्याकाळपर्यंत रस्ता पूर्ण जाम झाला होता। त्यामुळे यावरून आपल्याला समजेल की जनतेमध्ये या अशा घटनांविरोधात किती चीड आहे, किती संताप आहे। त्यामुळे अशा घटना थांबवण्यासाठी ही संपूर्ण केस फास्ट ट्रॅकवर चालवण्यात आली। केस फास्ट ट्रॅकवर चालवून 55 दिवसांमध्ये आपण पाहिलेले आजचा दिवस उजाडलेला आहे। आज या संपूर्ण घटनेचं एक शेवटची सुनावणी झाली आणि 29 जूनला आता सन्माननीय न्यायाधीश या संदर्भात काय निकाल देणार हे महत्त्वाचं ठरेल। ज्या पद्धतीने 2 तारखेला सर्वांचा संताप या घटनेनंतर समोर आला होता त्यावेळेस वारंवार त्या जनमानसातून सुद्धा, त्या सर्वसामान्य माणसांमधून सुद्धा एकच मागणी होती की त्या नराधमाला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला ठेचू, हे वारंवार दिसत होतं। त्यामुळे जर चुकून मृत्यूदंडाऐवजी 14 वर्षांची कोठडी जर झाली, आजन्म कारावास जरी झाला तरी सुद्धा या संदर्भात ही शिक्षा कमीच होईल असं वारंवार बोललं जात आहे। त्यामुळे अशा व्यक्तींना जगण्याचा काहीही अधिकार नाही, अशा व्यक्तींना मृत्यूदंडच मिळाला पाहिजे। अशा विकृत मानसिकता असलेले नागरिक, विकृत मानसिकता असलेले पाशवी माणसं आपल्याला समाजातून नष्ट करणंच महत्त्वाचं असल्याचं म्हणत आणि दुर्मिळातील दुर्मिळ घटना समजत न्यायालयाने मृत्यूदंड देणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं वारंवार सर्वसामान्य माणूस आणि सरकारी वकिलांकडून सुद्धा ही मागणी केली गेलेली आहे। आता नसरापूर प्रकरणातील अपडेट आपण पाहतोय, आरोपीला फाशी द्या अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी सुद्धा केलेली आहे। पीडितेचे वडील आता न्यायालयामध्ये त्यांचं म्हणणं मांडतात आणि त्यानुसार अर्थात त्यांनी असं म्हटलेलं आहे की या नराधमाला फाशीच झाली पाहिजे।